कारतलब खान हा शाहिस्तेखानाचा मोठा सरदार. कारतलब खानाने कोकण घेण्यासाठी पाठवला आणि त्यांनी कोकण घेण्यासाठी 30,000ची फौज घेऊन तुंगारण्यातून कोकणात उतरायचा प्रयत्न करीत असताना शिवाजी महाराजांनी त्याला मध्ये कोंडीत पकडलं आणि त्याची कशी फजिती केली, त्याची कशी म्हणजे दैना उडवली आणि शिवाजी महाराजांनी त्याच्यावर विजय प्राप्त केला आणि सगळं युद्ध साहित्य आणलेला खजिना हे तिथंच ठेवून कारतलब खानाला जीवदान दिलं. शिवाजी महाराजांनी तिथंच ठेवून घेतलं खंडे म्हणून. आणि कारतलब खान पराभूत होऊन खाली मान घालून पुण्यात आला. शाहिस्तेखानाला येऊन तो भेटला आणि पराभव सगळा त्यानं शाहिस्तेखानाला सांगितला. एकच नशीब, समूळ कत्तल त्याची वाचली, म्हणजे जीव वाचला, एवढंच त्याचं नशीब. आता महाराज काय करतायत? महाराज पुन्हा पुढच्या मोहिमेचा विचार करतायत. महाराज स्वस्थ नाही बसत. महाराज सतत पुढचा विचार. आता तळ कोकणात जाऊ आपण. आपला विस्तार स्वराज्याचा कोकणात, तळ कोकणात म्हणजे कोकणाच्या अजून खालच्या भागात, गोव्यापर्यंतच्या भागात आपण वाढवायचा विचार महाराज करतायत. त्याचवेळी महाराजांनी नेताजी पालकरही बरोबर होते. त्यांना सांगितलं की आम्ही कोकणात जातोय, पण तुम्ही इथं तुंगारण्यात थांबा, म्हणजे याच भागात तुम्ही थांबा. का? कारण जरी आज पराभव झालेला असला तरी शाहिस्तेखान दुसरा उपद्व्याप करेल. तो तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले इथं जवळ आहेत, म्हणून ते काबीज करण्यासाठी तो इथे हल्ले करेल, तो इथं उपद्व्याप करत राहील. ही शक्यता विचारात घेऊन नेताजी पालकरला महाराजांनी सांगितलं, सरनौबत, आम्ही आदिलशाही मुलकात जिंकायला जातोय, तुम्ही मात्र इथंच थांबा. कारण मोगल शिकस्त खाऊन माघारी गेले, ते आता परत इकडे फिरकणारच नाहीत असे समजू नका. पराभव झालाय, मारलंय, पण ते परत चालून येतील याची शक्यता शिवाजी महाराज डोक्यात घेतात. मोगल फार अभिमानी आहेत. मोगलांच्या उपराळ्यासाठी तुम्ही ही सरहद्द सांभाळा, इथं थांबा. आणि महाराज तारीख 2 फेब्रुवारी दिवसभर युद्ध केलं. दिवसभर जे काय युद्ध झालं, थोडासा विसावा झाला की त्यांनी 2 तारखेच्या रात्री म्हणजे 3 तारखेच्या पहाटे त्या अरण्यातच मुक्काम पडला होता. तिथून कोकणात जाण्याचा आदेश दिला. नौबत वाजली आणि महाराज तिकडं कोकणात निघाले. आपल्या घोड्यावर स्वार होऊन महाराज कोकणात उतरायला निघाले. महाराजाबरोबर यावेळी कोण कोण होतं? यावेळी होते तानाजी मालुसरे, त्र्यंबक भास्कर. त्र्यंबक भास्कर म्हणजे पन्हाळ्यावर किल्लेदार होते का नाही, तेच हे. पिलाजी निळकंठराव सरनाईक हे तिसरे. हे सगळे मिळून आता कोकणात उतरायला लागले. महाराज कोकणात उतरले, थेट दाभोळात गेले. दाभोळात फार पुरातन मंदिर, दाभल्लेश्वराचं महादेवाचं मंदिर होतं. भक्तिभावानं महाराजांनी तिथं दर्शन घेतलं. पूजा अर्चा काही केली असेल, जिथं जाईल तिथं करणं हा महाराजांचा स्वभाव आहे. अनेक ठिकाणचे तसे उल्लेख आहेत. महाराज तिथं गेले, दाभल्लेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. शिवाजीराजे दाभोळात आलेत हे ऐकलं आणि दाभोळचा ठाणेदार शाही ठाणं सोडून पळून गेला. हा आदिलशाही मुलूक होता, तो निघून गेला, तो थांबलाच नाही. ठाणं जिंकून घ्यावं लागायचा विषय थोडा पळून गेल्यावर कशाच आलंय. महाराजांनी हे सहजपणे आपल्या मुलकात जोडून घेतलं. महाराज दाभोळात आलेत हे ऐकल्यावर मात्र एका गृहस्थाची भयंकर तारांबळ उडाली. कोण? जसवंतराव दळवी, पालवणीकर, पल्लीवान गावाचं नाव. पल्लीवान म्हणजे पाली, पालवणी. याची फार तारांबळ उडाली. कारण सिद्धी जोहरचा जेव्हा पन्हाळ्यात वेढा होता तेव्हा हा विशाळगडाला वेढा घालून बसला होता ना, सुर्व्यांना बरोबर, सूर्यराव सुर्वे आणि हा स्वतः, हे दोघं मिळून विशाळगडाला वेढा घालून बसले होते. महाराजांच्या विरोधात
यांनी कारवाया केल्या होत्या आणि तो बादशाचा जहागीरदारही होता. म्हणजे बादशाचा मनसबदार सरदार म्हणून सिद्धी जोहरला मदत केली होती. आणि आता महाराज प्रत्यक्ष दाभोळात आले. इतकी घाबरगुंडी उडाली की आता काय आपलं खरं नाही, आता आपली जहागीर तर जाणारच. शिवाजीने हे सगळं ताब्यात घेतलं, पण त्याच्या पुढचं काय होईल, आता आपला मृत्यू, शिवाजी आपल्याला सोडणार नाही असंच त्याला वाटायला लागलं. आणि मग जीवाच्या भीतीनं तिनं पाली सोडलं आणि पळत सुटला. जाणार कुठं? त्यानं सुर्व्यांचा म्हणजे जसवंतराव उठला आणि शृंगारपूरला जाऊन सूर्यराव सुर्यांचा आधार घेतला. शृंगारपूर गाठलं, तिथं जाऊन तो थांबला. पण महाराज काय एवढ्यानं थांबणार होते काय? महाराज जसवंतराव म्हणजे हा पालीचा, त्याच्याबरोबर सूर्यराव सूर्यालाही पूर्ण उरणारे होते. तिथून महाराज उठले. सूर्यराव महाराजांच्या तयारीशी महाराजांशी लढण्याची तयारी करायला लागला. महाराजाला दुःख वाटलं. खरंच काय माणसं आहेत, ह्या सगळ्यांनी खरं मला मदत करायला हवी, स्वराज्य स्थापनेत बरोबर यायला हवं. पण बादशाही नोकर म्हणून घेण्यातच त्यांना धन्यता होती, त्यांना तर आनंद नव्हता स्वराज्याचा. महाराजांनी दाभोळात 2000 फौज ठेवली आणि त्याच्यावर एक अधिकारी नेमला आणि महाराज वळाले चिपळूणाकडे. दाभोळ ते चिपळूण. कुठंच महाराजांना विरोध होईना, कोण लढायची ताकदच नाही, संपली. महाराज आले एक एक ठाणे, नुसतं महाराज आले म्हणूनच काबीज व्हायला सुरुवात झाली. महाराज झटकन चिपळूणात आले. चिपळूण महाराजांनी ताब्यात घेतलं. चिपळूण म्हणजे परशुरामाची भूमी, तपोभूमी. भगवान परशुराम, आपण दशावतार सांगतो त्यात परशुराम आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे परशुरामांच्या बाबतीत, सप्त चिरंजीवाची नावं घेतो ना आपण, त्यात एक परशुराम आहेत. हे दोन्ही एकच, पण ते दशावतारात 10च्या 10 अवतार सांगता येतात. त्या अवताराचा जन्म आहे आणि अवताराची समाप्ती पण आहे. अवतार समाप्ती संपली, भगवान श्रीकृष्णाने अवतार कार्य संपल्यावर संपवला. तसं परशुराम एकच दशावतारातली व्यक्तिमत्व असं आहे की तो चिरंजीव आहे. प्रभू रामचंद्र असतील, अवतार कार्य संपल्यावर शर्यत प्रवेश केला. पण बाबा त्याचा उल्लेख तर महेंद्रगिरी पर्वतावर आहे ना. कशाचा? परशुरामांचा. हो, वास्तव्य होतं ना महेंद्रगिरीवर. पण परशुरामाने दान दिलं आणि गुरुला सगळी भूमी, पृथ्वी जिंकली होती ती भूमी दान दिली. महेंद्र पर्वतावर वास्तव्य होतं, ती भूमी दान दिली. आणि भूमी दान दिल्यावर मग तिच्यावर राहायचा अधिकार संपला त्यांचा. आणि म्हणून परशुरामाने कोकणची भूमी समुद्र मागे हटवून निर्माण केली. कोकण म्हणजे गोकर्ण अशा अर्था नाही. ते गोकर्ण म्हणजे गाईचा कान कसा असतो, खाली असा गोलाकार वर असा निमुळता होत गेलेला असतो. ती कोकणची भूमी आहे ना, ती तशी आहे, म्हणून तिला गोकर्णचं कोकण झालं. ही परशुरामानं निर्माण केलेली भूमी. परशुरामांनी समुद्र मागे हटवला आणि ही भूमी निर्माण केली आणि मग त्या भूमीत त्यांनी वास्तव्य केलं. चिपळूणात ती राहिली. हे चिपळूण, आता महाराज तिथं आले आहेत. चिपळूणात परशुरामाचं मोठं मंदिर आहे, आजही आहे. आणि त्या मंदिरात परशुरामाची मूर्ती आहे. काळ, काम, वेग या तिघांच्या, काळ, कामावर आणि वेगावर ज्याचं नियंत्रण आहे त्याला परशुराम म्हणतात. ती परशुरामाचे दास असल्यासारखे आहे आणि म्हणून तिथं ती परशुरामाबरोबर त्यांचीही पूजा आहे, असते. परशुराम एकच आहेत ना? एकच. मग ते राम अवतारामध्ये तेच, पुन्हा इकडं भीष्म पितामह ते चिरंजीव आहेत. म्हणून मगाशी मी ते सांगितलं, दशावतारातले जरी असले तरी ते चिरंजीव आहेत. रामाच्या आधी आहेत, त्यांचा अवतार कार्य तेच परशुराम, एकविरेचे पुत्र. लक्षात येत आहे ना, एकविरेचे पुत्र. कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचा ज्यांनी पराभव केला ते. अनेक गोष्टी आहेत. परशुराम चरित्रच मोठं आहे. कुणाची पुत्र ती? एकविरा, माहूरची जी एकविरा आहे जमताग्नीची रेणुका माती, ती रेणुका म्हणजेच एकविरा. तिचंच नाव एकविरा. रेणुका जी आहे तिलाच एकविरा म्हणतात. जमदग्नीला पुत्र होते दुसरे सुद्धा. ती जमदग्नीचं आणि रेणुकेचं म्हणजे तू पतिव्रता नाही असा काही विषय डोक्यात झाला. ती पाणी आणायला गेली, अमकं तमकं वेळ लागला, काही पाहिलं काय, अनेक गोष्टी आहेत त्यात. आणि त्यांना जमदग्नीला वाटलं की हिचा शिरच्छेद करावा. पोराला सांगितलेला मारून टाक.
पहिल्यानं नाकारलं, दुसऱ्यानं नाकारलं, शेवट धाकट्या परशुरामापर्यंत आलं. परशुरामानं बापाची आज्ञा म्हणून आईचं मुंडकं कापलं आणि बाप प्रसन्न झाले. जमदग्नी संतापी होते भयंकर. म्हणजे एखाद्या आपल्याकडे परिसरात असणाऱ्या संतापी माणसाला जमदग्नी म्हणतो आपण. दुर्वास आणि जमदग्नी हे भयंकर संतापी ऋषी आहेत. म्हणून पोराला आई मी सांगितला शब्द तू मानला, मग प्रसन्न झाले, काय पाहिजे ते माग. ती म्हणली आई जिवंत करा. ही परशुराम. मग ती म्हणली जा आणि मुंडकं परत आणून लाव. असं ते अनेक गोष्टी आहेत त्यात पुढं. मग ते त्याची यल्लमा हे तिचंच रूप आहे, रेणुकेचंच. मग त्याच्यात परत मातंगिण म्हणून एक देवी असते. रेणुकेच्या पूजेच्या आधी तिची पूजा करावी लागते, माहिती ना. ते असते. त्याचं कारण असं की ते जमदग्नीनं सांगितल्यावर ह्यानं मुंडकं कापून आणलं, ते एका मातंगणीचं आणलं आणि ते रेणुकेच्या मुखावर लावलं आणि लक्षात आलं की हे काहीतरी घोटाळा झाला आहे. मग परत आईचं मुंडकं आणून त्याच्यावर ठेवलं. म्हणून मातंगीण ही रेणुकाच आहे म्हणून तिची पण पूजा करायची आणि मग रेणुकेची पूजा करायची. ते परशुराम, त्या परशुरामाची ही भूमी, त्याचं चिपळुणात वास्तव्य. चिपळूण म्हणजे कोकणचा तळ कोकणातला भाग. वशिष्ठी नदी तिच्या काठावरती, जय हरी बसा, तिच्या काठावरती वसलेले हे चिपळूण अत्यंत सुंदर. एका बाजूला डोंगर रांगा, दुसऱ्या बाजूला समुद्र, असं उत्तम लाल भूमी सगळी. कोकणची भूमी लाल आहे. लाल म्हणजे माती लाल आहे. आपल्याकडची काळी असते, क्वचित कुठंतरी पांढरे एखादे असते. अर्थात काय आहे काळे आणि पांढर. आता तुम्हाला काय सांगावं आम्ही. वावर, शिवार ही सगळं जी शब्द आहेत ना ग्रामीण भागातले आहेत. पांढर म्हणजे भूमी जिथं गाव वसतं तिला म्हणायचं पांढर. आणि जे काळं असतं ती काळं, काळी आई म्हणतो आपण ती. हे आपल्याकडं कोकणात सगळंच तांबडं आहे. म्हणजे दगडंसुद्धा तांबडे आहेत. चिपळूण परिसरातले दगडं आपल्या भागात आता बांधकामाला पण येतात. त्याच्यात ठराविक साच्यातल्या विटाच असतात. त्या विटा म्हणजे त्याच्यात आकार कापलेला असतो, ते आपल्या भागात येतात. त्याची घरं बांधतात लोक आता सध्या. तिकडं तर ती खूपच आहे, त्या भागातलाच आहे विषय. तर ही चिपळूणची भूमी मजबूत असतात कधी उत्तम दगड असतो, छान असतो, त्याला काही बाधा नाही. त्याला भोकत वगैरे दिसतात थोडी थोडी, पण तसा दगड ठिसूळ नाही, बांधायला उत्तम. आणि अनेक अर्थाने आता लोकांना तो सोयीचा वाटतो. म्हणजे काय 4, 5, 7, 8 विटापेक्षा एका दगडाचं काम म्हणजे मधलं सिमेंट वाळू वाचली आणि काम गतीनं उभारतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दगड घेतात विकत. वृक्षराजी भरपूर. महाराज चिपळुणात आले, परशुरामाचं दर्शन घ्यायचं आणि पूजा करायची म्हणून त्यांनी ब्राह्मण मंडळीला, तिथले जे परशुरामाचे लोक होते त्यांना बोलावून पाठवलं. ती गोळा झाली. आत्तापर्यंत त्यांना असं वाटत होतं की एखादी स्वारी आली, एखादा सरदार आला की ती मारायलाच यायचा. हा कुणीतरी नवीन आला, हा काय करावा. त्यांना थोडं वेगळं, अरे वेगळंच दिसतंय, पूजा करायला माणूस आला. दुर्लभ होतं ते. आतापर्यंत आलेले सरदार दरकदार लाथा घालत यायचे आणि घोडे लाथा घालत जायचे. शेताची भूमी घोड्यानेच कुरतडायची आणि गाव पांढरवर ह्यांचा धुमाकूळ चालायचा. पण हा जरा वेगळाच दिसतोय राजा. हा आपल्याला बोलवतोय, पूजा करायला या म्हणतोय. थोडा आनंद वाटला. तिथे गेले. ते सदैव चिंताक्रांत असायचे. आज महाराजांनी त्यांना आशीर्वाद द्या म्हणून बोलवलं. आत्तापर्यंत आलेले मुंडके कापायला यायचे, हा मात्र म्हणतोय की आशीर्वाद द्या. काहीतरी वेगळं आहे. आणि मग ते तिथं आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना पूजा परशुरामाची करायची होती. त्या कामात मंत्र सांगून पूजा यथाविधी सांग केली. षोडशोपचारे शिवाजी महाराजांची परशुरामाच्या पायापाशी पूजा झाली. परशुराम आणि त्याच्या डाव्या उजव्या बाजूला असलेले काळ आणि काम, मगाशी मी वेग म्हणालो, वेग नाही, काळ आणि काम या 2 मूर्ती आहेत. या तिघांची पूजा तिथं होती. त्या फार उत्तम प्रकारे षोडशोपचारी पूजा झाली आणि समयच्या उजेडात त्या उत्तम दिसायला लागल्या. पूर्वी दंडकारण्यात आलेल्या रामानं या परशुरामाची पूजा केली होती. आज त्याच्याच वंशातल्या शिवानं त्याची पुन्हा पूजा केली. भक्तिभावानं, श्रद्धेनं, यथाशक्ती शिवाजी महाराजांनी ती पूजा केली. यथाशक्ती म्हणजे जसं आपल्याला प्राप्त आहे तसं. षोडशोपचारात 16 प्रकार आहेत. षोडश उपचार 16 विविध प्रकाराने. आवाहन, पाद्यपूजन, हस्तार्घ्य, मुखप्रक्षालन म्हणजे काय काय थोडक्यात सांगून टाकू. मग स्नान, मग त्यात पंचामृत स्नान,
जेवढी सधनता चांगली असेल तेवढे या गोष्टी उत्तम करतात. मग वस्त्र, मग गंध, मग अत्तर, मग धूप, दीप, नैवेद्य, सुवर्णाचं निरांजन आरती आपण करतो. ती आपण घरी याच पद्धतीने पूजा करतो, फक्त आपल्यापाशी वस्तू कमी असतात. हां, त्यामुळं आपण यथाशक्ती म्हणतो. यथा मिलितोपचार द्रव्येण, जे काही साधन सामुग्री मला मिळाली आहे त्यानी पांडुरंगाला तुळस व्हावी, विष्णूला तुळस व्हावी. कधी मिळते नाही मिळते, पण जे आहे ते फुलसुद्धा तुळस आहे म्हणून व्हायला की झालं प्राप्त. बेल व्हावा महादेवाला, मिळतो नाही मिळतो. हां, जे आहे ते व्हायला हे बेलफळ आहे, हे बेल आहे. आपले शेखर महाराज आहेत ना, त्यांच्या नित्यपूजेत एक महादेव आहे, तो परंपरेनं घरात चालत आलेला आहे गोंडा महाराजांपासून. जिथं शेखर महाराज असतील तिथं तो बरोबर असतो. आणि मग नित्यपूजा करताना त्याची पूजा करायची. मग बेल 12 महिने मिळत नाही, मिळाला तर ठीक, कुठं प्रवासात असल्यावर नाही मिळाल्यावर काय करणार, रोज बेल व्हायचा. मग त्यांच्यापाशी त्याच्यावरती धर्मशास्त्र ते खूप जाणतात, त्यांना माहीत आहेत त्या गोष्टी. ते बेलाचं काष्ट बरोबर ठेवतात. एवढं काष्ट म्हणजे बेलाचं लाकूड. हां, सहाणीवर 2 रेगा ओढायच्या आणि ते सहाणीवर जे उगाळलेलं बेलाचं हे आहे, चंदन जसं उगाळतो तसं जे पडलेलं आहे ती लावलं की बेल वाहिल्याचं प्राप्त झालं ते विषय. म्हणजे यथा मिलितोपचार द्रव्येण म्हणजे असं जे मिळालं ते. अष्टगंध मिळतं नाही मिळतं, उपलब्ध असतं नसतं, घरात सगळ्याकडं नाही. असं शिवाजी महाराजांनी त्यांच्या यथा मिलितोपचार, जे उपलब्ध साधन आहेत जे आहेत त्याच्यानं 16 उपचारांनी पूजा केली. पूजेचा संकल्प सांगितला. वेदमूर्ती गोविंद भट बिन अनंत भट जोशी परशुरामकर. परशुरामकर म्हणजे काय, चिपळूण गावाला परशुराम भूमी म्हणून परशुरामाचंच गावाचं नाव दिलं जातं, म्हणून यांचं नाव परशुरामकर. मूळ आडनाव जोशी. जोशीचा मूळ शब्द आहे ज्योतिषी. ते ऱ्हस्व होत 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 जोशी झालं. हां हां, ज्योतिषीतलं ते गेलं, नुसतं जोशी राहिलं. ज्योतिषी म्हणजे आजचं फलज्योतिष सांगणारे नव्हे. ज्योतिषी म्हणजे पूर्वी गावोगावी गावाचं पंचांग वेगळं वेगळं असायचं, प्रत्येक गावाचा सूर्योदय वेगळा असतो. मग ते सूर्योदय, सूर्यास्त आणि बाकी सगळ्या गोष्टी, ग्रह, 5 पंचांग म्हणजे 5 अंग जे आहेत, तिथी, नक्षत्र, करण, योग, ही जी 5 अंग पंचांगातली आहेत, ती 5 अंग ह्याचा अभ्यास असणारा म्हणजे ग्रहगणित ज्याला पाठ आहे ते कळतं. आणि रोजच्या दिवशी तिथी कोणची येते त्याप्रमाणे सांगणारा. आणि मग आजची तिथी काय आहे, आज एकादशी आहे, हे आज म्हणून. पण जोशाचं काम गावातलं असं आहे ज्योतिषाचं, की घरोघरी जाऊन सांगायचं की सोमवारच्या दिवशी एकादशी येणार आहे, अमक्या अमक्या दिवशी प्रदोष आहे, अमक्या अमक्या दिवशी काय ती संकष्टी आहे, अमक्या दिवशी अजून काय आहे, अमावस्या आहे. आणि मग गावकऱ्यांनी जे ते काही त्यांना काही विधी करायचे असतील किंवा अमावस्या पाळायची आहे, सोमवार करायचा आहे, उपवास करायचा आहे, काही व्रत वैकल्य करायचे ते त्याला सांगून करून घ्यावेत, त्या दिवसाप्रमाणे करून घ्यावेत. हा भाग जोशाचा. ते हे परशुराम क्षेत्राचे जोशी गोविंद भट बिन अनंत भट, बिन म्हणजे वडील, यांचे पुत्र, अनंत भटाचे पुत्र असणारे हे गोविंद भट, त्यांनी पूजा केली. आणि मग महाराजांनी पूजा झाल्यानंतरनं काय केलं, महाराजांनी 500 होन म्हणजे 75 होन या परशुरामासाठी या तीर्थोपाध्ये असणाऱ्या जोशांना दिले. लक्षात ठेवा, 500 होन दिले. वर्षासन म्हणजे एकदा दिले संपलं नाही, दरवर्षी द्यायचे. त्यांनी काय करायचं त्याच्याबद्दल मागा विषय झाला हा चर्चेचा. त्यांनी त्याच्याबद्दल परशुरामाची नित्य पूजा अर्चा करायची. स्वराज्याचं हित तुम्ही करा म्हणून परशुरामाच्या पायाला प्रार्थना करायची. पांडुरंगासाठी असं वर्षाला 360 रुपये देत होते शिवाजी महाराज. लक्षात ठेवा. हां, आपण एक विषय त्या दिवशी तो चर्चा केलेला आहे. आणि पूजेनंतर जमलेल्या सगळ्या त्या ब्रह्मवंदाला शिवाजी महाराजांनी ओंजळीनं दान दिली. कविभूषण काल बोललो, हा राजा कशी रुपया मागायला जावा तर 10 रुपये देतो, घोडा मागायला जावा हत्ती देतो, रत्न मागायला जावं नवरत्न देतो. तसं हे ब्राह्मण मंडळी पूजा करायला आले, त्यांना काय अपेक्षा असेल, आजच्या दिवसाचा शिधा भागला, संपला विषय. ब्राह्मण म्हणजे तो सकाळी गेल्यावर संध्याकाळची अपेक्षा ठेवत नाही, तो आयाचित वृत्तीनं राहतो, तो तेवढाच विषय. पण इथं ती पूजा सांगून झाल्यावर शिवाजी महाराजांनी भरभरून दान दिली. पूजेचा सोहळा संपला आणि महाराज परतले. कुठं,
कोकणात त्याच परिसरात महाराज संगमेश्वरावर चालून गेले. संगमेश्वर हे गाव चिपळूणच्या जवळ आहे. ते गाव पुढं प्रसिद्ध झालं. ते संगमेश्वर संभाजी महाराजांना पकडलं वगैरे ना, ते पण वशिष्ठीच्याच काठावर आहे. संगमेश्वर महाराजांनी आपल्या ताब्यात घेतलं. करवीर प्रांताकडे जाणाऱ्या वाटा या संगमेश्वराच्या घाटात आहेत. तिथं येतात. करवीरातून, कोल्हापुरातून कोकणात उतरायचा रस्ता या संगमेश्वरापाशी येतो. शिवाय शृंगारपूरचे सूर्यराव सूर्यांचं हे ठाणं होतं. संगमेश्वराच्या जवळ शृंगारपूर आहे, तिथंच ते राहत होते. म्हणून महाराजांनी संगमेश्वरही जिंकलं आणि तानाजी मालुसऱ्यांना सांगितलं, आता तुम्ही इथे राहा. फौजेसह ते तिथं तानाजी मालुसऱ्याला ठेवलं. यावेळी महाराज तिथून पुढं देवरुखला गेले, अजून पुढे गेले. तानाजीच्या जोडीला यावेळी कोण होतं? पिलाजी सरनाईक, पिलाजी निळकंठराव, हाही तिथं राहिला. ही निळकंठराव म्हणजे कोण? पहिली लढाई पुरंदरावर शिवाजी महाराजांनी केली की नाही? सरनाईक महादेवराव त्यांच्या घरातला हा. स्वराज्यात दाखल झाल्यापासून म्हणजे सुरुवातीला हा किल्ला दुसऱ्यांकडे होता, शिवाजी महाराजांच्या बरोबर नव्हता. 18 वर्षे शिवाजी महाराज होते, फतेखानाबरोबर लढाई केली तेव्हा पुरंदर हा किल्ला मोगलाईत होता. शिवाजी महाराज पुरंदरावर गेले, जसं काही भाड्याचा किल्ला केल्यासारखं तिथं जाऊन राहिले. फतेखानाबरोबर आदिलशाही युद्ध केलं आणि शिवाजी महाराजांनी पुन्हा किल्ला सोडून निघून गेले. म्हणजे किल्ला आपल्याला वापरायला दिला म्हणून त्याच्यावर शिवाजी महाराजांनी हत्यार चालवलं, ती किल्ला ताब्यात घेतला नाही. पुढं मात्र हे वडील जे निळकंठराव सरनाईक होते ते वारले आणि ते वारल्यावर त्यांच्या 4 पोरात भांडणं सुरू झाली किल्ल्याच्या किल्लेदारीवरून. आणि शिवाजी महाराज किल्ल्यात दाखल झाले आणि चौघालाही कैद केलं. चौघाला काय आता का आवडलं बरोबर काल नीट वागले आम्हाला का असं वाटलं असेल, पण चौघालाही कैद केलं. आणि शिवाजी महाराजांनी चौघाला परत सोडलं तुरुंगातून याचा अर्थ कैदेतून, आणि चौघालाही पालखीचा मान दिला आणि एकाला मात्र किल्लेदार केला. चौघं नाही किल्लेदार राहू शकत, एकच राहू शकतो. ते हे मोठं घर आहे बरं का सरनाईकाचं. याची एक शाखा आता आळंदीत आपले आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक आहेत ना सरनाईक, श्रीधर सरनाईक, ती त्या घरातले आहेत. एक शाखा हैदराबादला आहे आणि गंगू काका शिरवळकर हा मोठा आहे. हिवर चांबळी परिसरातले. हिवर चांबळी म्हणजे सासवडच्या शेजारची गावं आहेत, चांबळीचे आहेत, ते चांबळीचे वतनदार आहेत. आपले गंगू काका शिरवळकर माहिती आहेत ना सगळ्यांना, वारकरी संप्रदायात माहीत नाही असं नाही, त्यांच्यामुळं गाथा लोकांपुढं आला. या गंगू काकांना म्हणजे लग्न वगैरे केलं नव्हतं, पुत्रसंतती वगैरे असा विषय नाही. त्यांचे भाऊ होते, त्यांचे जे भाऊ होते, गंगू काकाचं मूळ आडनाव क्षीरसागर, शिरवळकर नाही आडनाव त्यांचं. तर त्यांचे भाऊ होते, त्या भावाची एक लेक या सरनाईकाच्या घरात दिलेली आहे. ती हैदराबादचे जे आता आहेत ना त्यांच्या यात दिलेली होती. म्हणजे थोडका संदर्भ म्हणून पुढं सांगितलं. म्हणजे हे सरनाईक ते आहेत, जन्मानं जातीनं ब्राह्मण, पण स्वराज्याच्या कामात हातात हत्यार धरून लढतायत. त्यामुळे ते मराठा आहेत. मराठा याचा अर्थ हत्यार धरून म्हणून नाही, मराठी मुलकात राहतात ते म्हणून मराठे, भगव्या झेंड्यासाठी लढतात म्हणून मराठे, अशा अर्थानं लहानपणापासून ते शिवाजी महाराजाबरोबर खेळलेले आहेत. थोडा संपर्क आहे. आणि तानाजी तर काय खेळगडीच, शिवाजी महाराजांचा सवंगडी आहे. जेव्हा दोघांनाही मिशा यायच्या होत्या तेव्हापासून तर ते एकत्र राहिलेले आहेत. आणि आता तानाजी मालुसऱ्यांच्या मिठ्या गालावर मावत नाहीत एवढ्या मोठ्या आहेत, आणि छातीत शिवाजी महाराज मावत नाहीत एवढं त्यांचं शिवाजी महाराजावर प्रेम आहे. महाराज देवरुखला गेले, या दोघांना मात्र तिथे ठेवलं. म्हणजे फौज थोडी थोडी ठेवत महाराज पुढे चालले. शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे, स्वराज्याच्या कामात त्यांनी यावं असं महाराजांची इच्छा होती. सुर्वे म्हणजे आपलेच मराठी लोक, मराठा, आपल्याला कुठून तरी भाऊबंद लागतील, त्यांनी यावं स्वराज्यात. पण ते विरोध करायला लागले. पण झाला तो विरोध संपला. महाराजांनी एक प्रयत्न करावा म्हणून काय केलं, महाराजांनी आपला एक वकील पाठवला, सुर्व्यांकडे माणूस पाठवला. आता वैर टाका, सोडून द्या, माझं ऐका, स्वराज्याच्या कार्यात दाखल व्हा. यातच आपलं हित आहे, यातच आपलं कल्याण आहे, लोकांचं हित साधणं ही आपलं काम आहे. वकिलांनी सुर्व्याला जाऊन निरोप दिला सूर्यराव सुर्व्यांकडं, देश रक्षणाकरता संगमेश्वरात मी काही फौज ठेवली आहे,
आम्ही स्वतः दक्षिण कोकणात खाली चाललो आहोत. आम्ही येईपर्यंत तुम्ही यात देखरेख करावी, म्हणजे स्वराज्यात तुम्ही सामील व्हा. आणि सूर्याने काय केलं? पटकन महाराजांचा शब्द मानला. होय, तयार. त्यानं ओळखलं तर दौलत टिकवायची असेल तर महाराजांच्या बरोबर गेलं पाहिजे, महाराजांचा आश्रय घेतला पाहिजे. कारण ज्याच्या आश्रयानं राहतो ते सरदार यांनी बुडवले, आदिलशाही बुडवायला निघालाय. त्यांनी महाराजांना उलट निरोप दिला, मी तुमचा दास आहे, मी तुमचा कृतपुत्र आहे. कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला पोरगा. पुत्राचे अनेक प्रकार धर्मशास्त्राने सांगितलेले आहेत बरं का आपल्याकडे, अनेक प्रकार. कृतपुत्र त्यातलाच एक आहे. आत्मज म्हणजे पोटी जन्माला आलेला, दत्तक हे पटकन माहीत असतात म्हणून सांगितले. असे खूप प्रकार आहेत. कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला, गुलाम, दास किंवा पोरासारखं वागवला जाणार. सर्वार्थानं तुमचा मी सेवक आहे असं त्यांनी कबूल केलं. महाराजांना बरं वाटलं. सूर्यराव स्वराज्यात आला, आनंद झाला. महाराज देवरुखला गेले, सूर्यरावाला एक कामं सांगितली. आता देवरुखच्या जवळ महाराजांच्या नजर राजापुरावर उघडली. देवरुखच्या जवळ आहे राजापूर. राजापूर काय? राजापूर हे वखार आहे, इंग्रजांची वखार आहे तिथं. राजापूर हे बंदर आहे. राजापुरात समुद्राचा व्यवहार आणि जमिनीचा व्यवहार दोन्ही चालतो असा हे ठिकाण आहे. कारण पूर्वी सिद्धी जोहरच्या बरोबर लढाई करत असताना पन्हाळ्यावर या राजापुरातल्या त्या माणसानं उद्योग केला ना, हेनरी रिव्हिंग्टन. पन्हाळ्याच्या युद्धात त्यांनी तोफा, दारुगोळा हे सगळं घेऊन सिद्धी जोहरला मदत केली. तो आला ना. मग आता हेनरीचा समाचार घ्यायचा आहे. आता राजापूर पाहायचा आहे. महाराज राजापुरात उतरले. तो झेंडा फडकीत आला होता, ते महाराजांच्या डोक्यात होतं. आणि राजापुरात आले आणि महाराजांची आग भडकली. त्यांच्या डोक्यात ते तोफांचे आवाज पन्हाळ्यावरचे अजून घुमत होते. मन त्यांचं शांत होत नव्हतं. संतापाचा वन्नी भडकला होता. आता जणू शैलेश्वर क्रुद्ध झाला होता. किती सांगता येत नाही. हिमालयही विरघळावा इतका तो क्रुद्ध झाला होता. राजापूर महाराज दौडत राजापुरात आले. मागोमाग 4000 भालाईत होते, म्हणजे भाले तलवारी दौडत होत्या. लोक होते. राजापूर विजापूरकराच्या ताब्यात होतं. महाराजांनी अचानक राजापुरावर एकदम धाड घातली. कड्यासारखे कोसळले. कडा कोसळला म्हणजे ती अख्खं गाव कसं माळीण एका रात्रीत गडप झालं ना. कडा कोसळला, वाहून गेलं. माणूस एकही शिल्लक नाही, घर नाही, दार नाही, काही दिसलं नाही. तसं राजापुरावर महाराज कोसळले. राजापूरच्या ठाणेदाराला कल्पनाही नव्हती किंवा या इंग्रजाला की महाराज येतील, शक्यताही वाटत नव्हती. पण महाराज एकदम शहरात घुसले नाही, बाहेर थांबले. आणि शहरात त्यांनी निरोप दिला. व्यापाऱ्यांना, सैनिकांना पाठवलं, सांगितलं कुणालाही कैद करू नका, पण व्यापाऱ्यांना सांगा काहीतरी खंडणी द्या, आम्ही आलो. त्यापेक्षा जास्त काय, इंग्रजाला भेटीला बोलावलं. इंग्रज आता माझ्या भेटीला या. महाराज स्वतः ते जर आले नाहीत तर त्यांच्या भेटीला जाणार होते. पण तरी सुद्धा हेनरी रिव्हिंग्टन, फिलिप गिफर्ड आणि अजून काही इंग्रज महाराजांना स्वतः भेटायला गेले. किती निर्लज्ज माणसं आहेत नाही. पन्हाळ्यावर पाप केलं आणि आता कोडगेपणानं महाराजांना भेटायला चालले. पन्हाळ्यावरचं पाप म्हणजे माहीत आहे सगळ्याला. पण त्याच्या आधी म्हणजे करारावर हे रिव्हिंग्टनचा महाराजाचा दोरोजी बरोबरचा जो करार झाला, त्या कराराची सही वाळायच्या आत यानं हरामी केली होती. पण यात भेटीत बोलणं काय झालं महाराजाला माहीत नाही. आपल्याला माहीत नाही, महाराजांना माहिती आहे बोलणं काय झालं. भेटीला आले पण त्यात काय झालं माहीत नाही इतिहासाला. एक गोष्ट मात्र झाली की ते भेटीला आले आणि महाराजांनी हुकूम सोडला, कैद करा यांना. ताबडतोब अटक. हातापायात बेड्याच घातल्या. इंग्रजांना एकदम जरब बसली. इंग्रजी सत्तेला हादराच बसला. महाराजांनी ताबडतोब
राजापुरातल्या झाडून सगळ्या टोपीकरला जेरबंद करायचं आणि हुजूर दाखल करायचा आदेश दिला. म्हणजे म्हणजे मराठी जे राजापुरात फिरत होते ना मावळे, त्यांना सांगितलं की सगळे दिसतील ते टोपीकर म्हणजे इंग्रज राजापुरातले, धरा आणि अटक करून इथं हजर करा. राजापूरची वखार लुटून फस्त करा, कुदळी लावून खंटी लावून उद्ध्वस्त करा. महाराज असे आहे, प्रेम केलं ना तर सगळं त्यावेळेस तुला सोडलं ना, त्या फिरत गिफर्डला सोडलं होतं, पण आता तुम्ही परत हरामी केली. नुसतं धरलं नाही, त्यांची वखार जिथून व्यापार करत होते ती लुटून काढली. नुसती लुटली नाही, कुदळी लावून खोदून काढली. आणि आता मराठी वखारीत लुटायला शिरले. केलेल्या पापाचा सगळा हिशोब महाराजांनी इथं फेडून घेतला. आणि मग महाराज राजापुरात गेले. कशासाठी? श्रीमंताच्या तळघरात पडलेलं धन काढायसाठी. अवाढव्य स्वराज्य उभारण्याचा उद्योग चालवलाय, त्याचा खर्च अवाढव्य आहे. सारखी परक्यांची धाड येते, लोक त्रस्त होतात. यांना दिलासा मिळाला पाहिजे, यांना जगण्याचा आधार मिळाला पाहिजे, ते करण्यासाठी धन पाहिजे. मग धन यायचं कुठून? वर्षानुवर्ष पिकं करायची, त्यातून येणारं धन किती? त्यापेक्षा हे धन चांगलं. या सावकाराच्या गाठी फोडून आणल्या पाहिजेत. याने जमवलेली माया स्वराज्याच्या कामात आली पाहिजे. स्वतःच्या चैनीसाठी नको होतं. फक्त महाराज मागत होते एवढे रुपये द्या, खंडणी म्हणून द्या. पण जर कुचराई केली तर महाराज सोडत नव्हते. महाराजांनी मात्र राजापुरात आले आणि राजापुराच्या काही लोकांनी ते महाराज म्हणतील त्या मागण्या मान्य केल्यासारखं करून महाराजांना धनसंपदा दिली. महाराजांनी मात्र राजापुरात तसा त्रास काही दिला नाही, पण वखार मात्र सोडली नाही. आणि महाराजांनी वखार लुटून फस्त केली. काही शिल्लक ठेवलं नाही. कुदळी लावून वखार संपवली आणि लोक कैदी केले. किती लोक? हेनरी रिव्हिंग्टन आधीच तुरुंगात पडला होता आता, त्याच्याबरोबर रेडॉल्फ टेलर, फेरॉन, रिचर्ड टेलर, गिफर्ड, रिचर्ड नेपियर, सॅम्युअल आणि बर्नार्ड, हे लोक महाराजांनी कैद केले. आता त्यांची मिजास उतरली. 24,000 होनाची म्हणजे 90,000 रुपयांची संपत्ती वखारीतून लुटून मराठ्यांनी महाराजांपुढे आणून सादर केली. आज 90,000 काही वाटत नाहीत, लहान पोरगं खर्चत आहे. 90,000 रुपये, 24,000 होन, 90,000 रुपये म्हणजे त्यावेळेसचे गणित करा. 16 रुपये तोळं सोनं आहे, त्यावेळेसचे 90,000 रुपये आहेत. म्हणजे किती रुपये राजापूरच्या वखारीतून महाराजाला मिळाले. महाराजांनी लूट केली राजापुरात. ती गोरगरिबांची नाही, धनिकांची. थोडक्यात महाराजांनी फारसा तसा राजापुरात त्रास दिला नाही. इंग्रजांना लुटलं, पण राजापुरातल्या व्यापाऱ्यांकडून खंडणी घेतल्या. राजापूरची गंगा जणू राजापुरात प्रकट झाली असं गोरगरिबांना वाटायला लागलं. राजापुरात महाराज होते यावेळी सुमारे 15 मार्च 1661 ही तारीख होती. आणि तिथून महाराजांनी हुकूम दिला, यातले निम्मे कैदी महाडजवळच्या सोनगडावर आणि निम्मे वासोट्यावर पाठवा. या कैद्यातले निम्मे इकडे वासोट्याला, निम्मे दुसरीकडे पाठवले. राजापूरच्या लुटीत महाराजाला काय मिळालं म्हणजे आकड्याचा हिशोब झाला, पण वस्तूची यादी आहे, उपलब्ध आहे. काय काय मिळालं? रुपं, चांदी आणि रुपं हे 2 वेगळे विषय आहेत बरं का. माहीत असतं आपल्याला का नाही माहीत? रुपं, पितळ म्हणजे इंग्रज काय काय जमवत होते व्यापारात, लक्षात ठेवा. तांब, कथील, लोखंड, काच, सुवर्णमक्षिक, मोती, हिऱ्याबरोबर इतरही रत्न आहेत. आता काय? गेंड्याची शिंग, तेव्हा वापर करत होते त्याचा, ती औषधी वनस्पती म्हणून वापरतात म्हणून. आता गेंडा कुठलाही प्राणी मारायलाच बंदी आहे, आता ती नाही करता येत. हस्तिदंत, म्हणजे हा पण विषय आहे. हस्तिदंत औषधी म्हणूनही वापरलं जातं आणि उत्तम अतिमूल्यवान असल्यामुळं किमती वस्तू म्हणून त्याच्या वस्तू तयार करूनही ते वापरलं जातं. म्हणजे अनेक ठिकाणी हस्तिदंताच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. नुसते कंगवेच नाही, तलवारीच्या मुठी, गळ्यात घालायची पदकं, लहान मोठ्या वस्तू,
आपण जर कुठंतरी वस्तुसंग्रहालय पाहायला गेलो ना तर हे सगळं हस्तिदंताच्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात. सुरे असतात, जंबे असतात, त्याच्या मुठीला हस्तिदंत लावलेलं असतं. हे उत्तम सोनं लावतात, सोन्यापेक्षा महाग आहे हस्तिदंत. त्यामुळे तो वीरप्पन हे झाला ना, हस्तिदंत आणि चंदनाची तस्करी करायचा म्हणून. हस्तिदंत कस्तुरी माहिती आहे ना, कस्तुरी ऐकून असतं आपल्याला, बघितली असा नाही विषय. कस्तुरी हरणाच्या बेंबीत असते आणि ते हरण फक्त नेपाळात सापडतं, जगात बाकी कुठं नाही आहे. नेपाळात सुद्धा ठराविक उंचीच्या वरच असतं, खाली नाही. त्याच्या बेंबीत ती कस्तुरी असते. ती कस्तुरी असते म्हणजे ते हरणाचं विशिष्ट वय झाल्यावरती निर्माण होते, त्यामुळे त्याला मारायला येत नाही. हरण हे कस्तुरी मृग आहे म्हणून मारून चालत नाही. निसर्गतः त्याला मेल्यावरती काढायची असते. आता ती काय पैशाच्या लालसेने माणूस काय काय करतोय, विषय वेगळा आहे. ते हत्तीच्या मस्तकात हिरा असतो ना, हिरा म्हणत नाहीत त्याला हस्तिरेचन म्हणतात. जसं गोईच्या ह्याच्यात असतं गोरेचन, तसं रोचन म्हणतात. ते हिरा नसतो, त्याचा काय उपयोग? औषधी द्रव्य आहे ते. हस्तीच्या गंडस्थळात ते असतं, ते औषधी द्रव्य म्हणून वापरतात किंवा देवाला व्हायला वापरतात, उत्तम वस्तू म्हणून. म्हणजे जे जे उत्तम आहे ते भगवंताच्या चरणी, त्यातला तो भाग आहे. प्रत्येक ठिकाणी हत्तीत राहतं का विशेष ठिकाणी ती पण? त्याचं वय विशिष्ट झाल्यावरती ते निर्माण होतं. म्हणजे शरीराची वाढ वाढील तसं ते वाढतं, नाहीतर होत नाही. केशर माहिती आहे? केशर औषधी द्रव्य आहे, गंधातलं आहे, भगवंताच्या रोज देवाला वापरतो आपण, पांडुरंगाला. हे सुगंधी द्रव्य आहेत. याशिवाय वेलदोडा, लवंगा हे मसाल्याचे पदार्थ आहेत. मिरे वगैरे असतात ना, ते मसाल्याचे पदार्थ. याशिवाय अक्रोड, मनुका हे सुकामेव्याचे पदार्थ. सुपारी, हळद, हिरडा, मेटा, मोरसूत, निळा आणि काळा सुरमा डोळ्यात घालतात ना, तो निळा. त्यात 2 प्रकार दाखवलेत म्हणजे यार. हिंग, गुगुळ, शेंदूर, पारा, गंधक असे अनेक पदार्थ. याच्याशिवाय अजून काही विष उतरवायची औषधं, हे सगळं मराठ्यांना मिळालं. कितीतरी पदार्थ, कितीतरी वस्तू, कितीतरी द्रव्य, मोठी यादी आहे. म्हणजे ही यादी सांगणं इतकी मोठी. यात अफू आणि गांजा सुद्धा आहे. कशाला? अफू औषध म्हणून वापरतात. रोग्याला जेव्हा त्रास जास्त होतो, यातना जास्त होते, तेव्हा त्याला अफू देतात. म्हणजे तो धुंदीत जातो, यातना कमी होतात. पेन किलर म्हणून पूर्वी होतं, आता ते कमी झालं. आता नवीन आल्या ना गोळ्या, अनेक गोष्टी नवीन आहेत. अशा एवढ्या वस्तू होत्या आणि हे सगळं महाराजांनी लुटलं. बैलावर आणि घोड्यावर घातलं आणि आलं किल्ल्यावर. स्वराज्यात दाखल झालं. सगळी संपत्ती महाराजांच्या भांडारात जमा झाली. यात एक अनमोल हिरा महाराजांना मिळाला. हिरा म्हणजे हिराच तो, पण माणूस. बाळाजी अवजी चित्रे हे त्याचं नाव. हा बाळाजी अवजी चित्रे म्हणजे बाळाजी अवजी चिटणीस. चिटणीस महाराजांनी त्याला दिलं. काय आहे ह्याची कथा मोठी विलक्षण आहे. म्हणजे हृदयात राहावं काय. चिटणीस आडनाव मूळचं चित्रे. हा तोच ना, ज्याने म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे लिहायला हे केलं होतं, विरोध केला, लिखापडीत ते बिघडलं आणि त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी मारला. तो बाळाजी अवजी चित्रे. पण पुढं ते बाळाजी अवजीचं हस्ताक्षर नव्हतं आणि बाळाजी अवजीला मारून आपण काहीतरी चूक झाली असं संभाजी महाराजाला वाटायला लागले. येसुबाईने ते सांगितलं, चुकलं हे. हा बाळाजी अवजी चित्रे म्हणजे याचे वडील अवजी चित्रे, अवजी बल्लाळ चित्रे त्यांचं नाव. हे जंजिऱ्याच्या सिद्धीकडे कामाला होते आणि ते एके दिवशी सिद्धीशी बोलून सुट्टी मागितली. का? काही देवदेव करायचं आहे आपल्याकडं. वहूर जात्रेला जातो ना, तसं देवदेव करायचं आहे म्हणून ते देवदेव करण्यासाठी देशावर आले. आणि तिकडं सिद्धी आजारी पडला, त्याचं काहीतरी झालं आणि कुणीतरी सिद्धीला सांगितलं की ते तुमच्यावर करणी बिरणी करायला गेले, त्याने देवदेव म्हणून नाव केलं आणि तुमच्यावर करणी, काहीतरी कान भरले, विष कानात भरलं. आणि अवजी चित्रे जेव्हा आले तेव्हा सिद्धीने सांगितले, यांना धरा, हे आणि यांचा भाऊ धरा आणि यांचं सगळं कुटुंब पकडा आणि यांना, या दोघांना पोत्यात घालून समुद्रात टाकून द्या. कसली शिक्षा आहे विचित्र. तिथं काय मुसलमानी कायदा सगळा अंमल तसा. त्यांना धरलं, पोत्यात घातलं आणि टाकून दिलं. आणि या तेवढे निर्दयी पण त्यांची बायको आणि हे 3 मुलं होती. म्हणजे बाळाजी अवजी चित्र्याला 3 मुलं. त्यातला थोरला अवजी चित्र्याला 3 मुलं. थोरला बाळाजी, चिमणाजी
आणि अजून एक बाळाजी आवजी चित्रे, चिमणाजी आणि अजून एक जण आहे. हे 3 भाऊ. आणि सिद्धीने सांगितलं ह्यांना गुलाम म्हणून अरबस्तानात किंवा तुमच्या आफ्रिकेत नेऊन विकून टाका. ती समुद्राला जहाज लागलं आणि ती बाहेर पडलं तिथनं जंजिऱ्यातनं आणि वादळ झालं आणि जहाजाची दिशा भरकटली आणि ते थोडंसं भूमी हुडकत हुडकत मग राजापूरच्या बंदरात येऊन थांबलं. राजापूरच्या बंदरात आलं आणि आता कुठं लांब जायचं, त्याला त्या सौदागर जो व्यापारी होता त्याला असं वाटलं इथंच विकून टाकू हे गुलाम. हां, आणि पैशाच्या अपेक्षेनं त्यांनी ते तिथं बाजारात विकायला उभं केले. एक बाई आणि ती विधवा स्त्री आणि तिची ती लहान मुलं. त्यावेळी ती फार लहान होते, अगदी मुंजीसुद्धा नाही झालेल्या 5, 7, 8 वर्षाची असेल ती 3 जण भाऊ. त्या म्हातारत्या बाईनं विनंती केली. बाईचं नाव रखमाबाई, तिचं नाव रखमाबाई. ती आवजी चित्र्यांची बायको. तिने एक विनंती केली व्यापाऱ्याला की एक विनंती आहे की ही लेकरं लहान आहेत, ही वेगळी विकण्यापेक्षा माझ्याबरोबरच ती विका, म्हणजे एकाच मालकाने आम्हाला सगळ्यांना घ्यावं, अशी त्याने विनंती केली. व्यापारी म्हणाला की कुणी घेतलं तर ठीक, नाही घेतलं तर मी काय करू शकत नाही. आणि बाजारात लिलाव पुकारायला सुरुवात झाली. 2 रुपये 5 रुपये काय ती काय त्यावेळेच्या भावात माणसाची गुलामाची किंमत काय ती त्या पद्धतीनं सुरू झाली. लिलाव झाले आणि एकदम लिलावात अनेक पटीने एका माणसाने लिलाव घेतला. एका माणसाने लिलाव घेतला. लोकांना आश्चर्य वाटलं. 2 रुपयाची वस्तू 100ला कसा घेतो, आश्चर्य वाटलं. त्यानं पैसे चुकते केले आणि ते गुलामांना घेऊन तो गेला. गुलामांना घेऊन गेला. तो त्या रखमाबाईचा भाऊ होता, विसाजी तुंगारे, सक्की बहीण. गुलामाच्या बाजारात बघून त्याचं काळीच काय झालं असेल. आपले भाचे काय झाले एकदम. पण बोलायची काय अवघड, कसं बोलणार. सौदागर व्यापारी ते मुसलमान माणसं काय करावं. सख्या बहिणीला भाच्याला त्यांनी विकत घेतलं, घरात नेलं. घरात नेलं म्हणजे घरात सुद्धा नेलं नाही, कारण हिला घरात नेलं तर परत संशय येईल ना. घराच्या ढाळजेतच घराच्या बाहेरच्या सोप्यात तिला राहायला जागा दिली. तिथं ती राहिली. आणि मग रात्री अपरात्री केव्हा तरी भावा बहिणीनं रडून रडून सगळी कथा सांगितली. नवऱ्याला असं मारलं, असं झालं, असं झालं, भरकटलं, आम्हाला गुलाम झालो, सगळं संपलं, काय करावं. दादा तुझ्यामुळं वाचले, असंच तिला झालं. आणि काही दिवस तो सौदागर बिवदागर जरा गेल्यानंतर मग या विसाजी तुंगाऱ्यानं तिन्ही भाच्यांना शिकवलं, लिहाय वाचायला शिकवलं, धर्मग्रंथ काही शिकवले, त्याच्या आवश्यक आहे ते सगळं शिक्षण घेतलं. हा पोरगा मग मोठा सगळ्यात थोरला हा बाळाजी. या बाळाजीनं आपले ही सगळ्या जीवनाची कथा शिवाजी महाराजांना पत्र लिहून कळवली आणि शिवाजी महाराज राजापुरात आले. नामांतर झालं का नंतर? नाही आडनाव नाही बाळाजी देशपांडे? नाही. बाळाजी आवजी चित्रे हेच नाव त्यांचं. बाळाजी आणि चिमणाजी देशपांडे आहेत ना, ते देशपांडे खेड शिवापूरचे, खेड बाऱ्याचे देशपांडे. हां, ते वेगळे देशपांडे आहेत. हां, ते शिवाजी महाराजांची बालगडी ते आपल्या शाहिस्तेखानाच्या छाप्याच्या वेळेस बरोबर होते. ते लहानपणी शिवाजी महाराजांबरोबर वाड्यात खेळलेले आहेत ना, असं आहे. ते वेगळे आणि हे वेगळे. आणि मग याला शिकवलं, यांनी पत्र लिहिलं शिवाजी महाराजाला, ही माझी जीवनाची कथा अशी अशी आहे, नोकरीत घ्या. असा सगळा साधारण रोख होता. शिवाजी महाराजांना केव्हा लिहिलेलं पत्र होतं ते डोक्यात होतं पक्क. ते आले राजापुरात, माणसं पाठवले, जा आणि ती बाळाजी चित्राला घेऊन ये. आता दारात हाशिम आले हुडकत हुडकत, विसाजी तुंगाऱ्याचं घर कुठं आहे, तिथं बाळाजी आहे, तो 16 वर्षाचा पोरगा आहे. माणसं हुडकत आले. त्या आईला काय वाटलं असेल, नवऱ्याला हुडकत काल गुलाम सिद्दीक विचार काय काय त्याच्यात अजून काही वर्षापूर्वी झालेली घटना. नवऱ्याला त्यांनी धरून नेलं. आता बाळाजी, लोक यायचे आणि पकडून न्यायची, बाळाजीला न्यायला लागली असं ती वाटायला लागली. ती गयावया करायला लागली. बाळाजीला हाशिमाने धरून नेलं नाही, चला बोलवलंय महाराजांनी म्हणून नेलं. बाळाजी बरोबर गेला, पण आई मागं गेली आणि महाराजापाशी पायापाशी थांबून, म्हणजे काय चुकलं पोराचं, अपराध काय काय, माफ करा, चुकलं असेल तर सोडून द्या, माफ करा, माझ्यासाठी करा, गयावया करायला लागली. महाराजांनी तिला थांबवलं, नाही काळजी करू नका आई, पोराचा काही अपराध नाही, मी सिद्धी नाही, हे कृतीतून दाखवलं महाराजांनी. बाळाजी चिटणीसाला महाराजांनी सेवेत घेतलं, कारण बाळाजीचं अक्षर मोत्यासारखं होतं. ते जे पत्र वाचलं महाराजांनी, अरे किती उत्तम अक्षराचा माणूस, आणि हा राजापुरात आहे, आपण जाऊ तेव्हा घेऊ, हे डोक्यात ठेवलं. गेले,
तेव्हा त्याला उचललं. चल स्वराज्याच्या सेवेत हजर हो. एक एक माणूस महाराजांनी असा हुडकून हुडकून गोळा केलेला आहे. बाजीप्रभू आपण पाहिला कसा गोळा केला, मुरारबाजी कसा आणला, तानाजी मालुसरे कसा, एक एक सवंगडी हुडकून हुडकून माणूस हा कशाच्या कामात आहे, हा कसा आपल्याला कुठं उपयुक्त आहे, ह्याचा गुण काय आहे, ह्याचा पट्ट्या चालवण्याचा गुण आहे, ह्याचा गुण काय आहे, ह्याचा युद्ध नेतृत्व करण्याचा गुण आहे, ह्याचा गुण काय आहे, ह्याला बांधकाम चांगलं येतं, ह्याचा गुण काय आहे, ह्याला हातातनं लिहायला चांगलं येतं. तो माणूस जवळ केला. बाळाजीजी चिटणीस आला, बाळाजी, चिमणाजी आणि तिसरा श्यामजी. जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा शिवाजी महाराजांची इच्छा अशी होती की बाळाजीला अष्टप्रधानात घ्यावं, पण बाळाजीनं नकार दिला. मला अष्टप्रधान पद नको. आता मंत्रिमंडळाचे नुसतं वर्णी लागावी म्हणून रांग लागलेली असते. आज मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, किती जण मागं पळत सुटलेत बघा. हां, एकदा निवडून आलो की त्यावेळेसच मंत्री व्हावं वाटतं, कारण पुढच्या वर्षी निवडून येईल का नाही सांगता येत नाही, पुढच्या टर्मला काय होईल माहीत नाही, अवघड आहे. पण अष्टप्रधानात राजा घेत असताना मला नको म्हणणारा बाळाजी, शिवाजी महाराजांचे लोक आहेत ते असे आहेत, नको, मला माझी चिटणीशीच फक्त राहू द्या, बाकीचं काही नको, लिहायचंच काम जे आहे ना स्वराज्याचं तुम्ही सांगा, मी लिहितो. हा बाळाजी विलक्षण बुद्धिमत्तेचा माणूस आहे. त्याचं एक गोष्ट सांगून टाकतो आता. बुद्धी कौशल्य विलक्षण आहे. महाराजांनी बसावून महाराजांनी सांगितलेला शब्द लिहावा, हे त्याचा गुण. उत्तम अक्षर हे त्याचा गुण, पण बुद्धिमत्ताही विलक्षण आहे. एक दिवशी महाराजांनी गडबडीत सदरेवर आली, बाळाजीला सांगितलं की बाळाजी, अमक्याला असं एक पत्र लिहा. बाळाजी दुसऱ्या कामातही होते आणि महाराजही गडबडीत होते. बाळाजी म्हणले, जी महाराज, लिहितो. महाराज निघून गेले कामाला दुसऱ्या. आता बाळाजी लिहितील या गणितानं गेले निघून. आणि संध्याकाळी सगळं कामधाम उरकून महाराज परत सदरीवर येऊन बसले. म्हणजे कारभाराच्या चौकशी बघतात, काय काय झालं, आजचं काय काय झालं, हे सांगितलं, ते केलं का, हे केलं का, आपण बघत नाही का तसं. आणि ते सगळं सांगत असताना महाराजांनी विचारलं, बाळाजी ते पत्र लिहिलं का? आता महाराजाला कसं सांगायचं नाही लिहिलं म्हणून, त्याच्या पुढे प्रश्न पडला, नाही लिहिलं म्हणून कसं बोलावं. आणि बाळाजी म्हणला, जी महाराज, खोटंच बोलला, जी महाराज लिहिलं, दाखवा वाचून म्हणले. आता दाखवा वाचून म्हणल्यावर हेच झालं की घोटाळाच झाला की कसं काय करावं. त्याने एक कागद घेतला, ती महाराज बसले असतील मसनदीवर लोडाला टिकून, आणि त्यांच्या शेजारी कुठंतरी मागं पुढं 10-5 फुटावर बाळाजी असेल. त्याने एक कागद घेतला, असा धरला, महाराजाला दिसणार नाही असा, आणि सगळं पत्र वाचून दाखवलं, खडखड लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. ती वाचून दाखवताना शिवाजी महाराजांची संध्याकाळची वेळ होती. शिवाजी महाराजांनी ते वाचतोय ते बाळाजीला नीट दिसावं म्हणून त्या मशालजीला उभारलेला, मशाल म्हणजे हातात उजेड धरून उभारलेला सांगितलं, जरा पलीकडं हो म्हणजे बाळाजीला दिसत. तो तिकडे गेला आणि ती बाळाजी वाचताना त्यानं असं वरनं बघितलं आणि तो हसला. महाराजांनी विचारलं, काय हसला? तू काय बोलणार महाराजाला? बाळाजीनंच सांगितलं हळूहळू, महाराज, दिवसभर कामाच्या रगाड्यात माझ्या हातनं पत्र लिहायचं राहून गेलं होतं, मी लिहिलंच नाही. इतकी कामं होती की पत्र लिहायचं म्हणजे मागं पडत गेलं आणि मी विसरलो. आणि आता तुम्ही बोलता म्हणून ते मी पत्र वाचून दाखवलं, ते कोरं पत्र आहे म्हणून तो हसला. म्हणजे चांगदेवाचं कोरं पत्र वाचणारा ज्ञानदेव, तसं हे कोरं पत्र वाचणारा हा बाळाजी. नव्हतं लिहिलं. महाराजही हसले, बाळाजी अवजी चित्रे, महाराजही हसले आणि महाराजांनी थोडं विषय ठीक आहे तुम्ही लिहाल पत्र म्हणून. आणि खरोखर दुसऱ्या दिवशी बाळाजीनं जसं पत्र वाचलं तसं लिहून दाखवलं, लिहिलं, महाराजापुढे ठेवलं, पटकन पहिलं काम काय देते, असा हा बाळाजी होता. याचा भाऊ जो चिमणाजी आहे ना, त्याला महाराजांनी गणक, म्हणजे जसं चिटणीस दिली तसं मोजमाप, रोजची गणित लिहायचं जे गणक, आता काय म्हणायचं कॅल्क्युलेटर म्हणतो ना आपण, तसं त्याची नेमणूक त्यांनी केलेली आहे. शिवाजी महाराजांनी पण थोडं हे आपलं राज्याभिषेकानंतर गणक म्हणून नेमणूक केली होती. श्यामजीलाही सेवेत घेतला होता. हे चित्रे ते असे आहेत. हा हिरा या राजापूरच्या स्वारीत महाराजांना प्राप्त झाला आणि तो स्वराज्याच्या सेवेत दाखल झाला. महाराजांनी राजापूरच्या आसपासची अनेक गावं यावेळी प्राप्त केली. मुलुक जिंकला. शेठवली, सौंदळ, हरचेरी, नेवरं, नाथवडं, कोतवडं, केळवली, कशेळी, पावस, धामणी, बेलोडे आणि खारेपाटण ही सगळी स्वराज्यात दाखल झाली. आता विजापूरच्या दरबाराची अवस्था अजून वाईट झाली.
महाराजांच्या पराक्रमी शिलंगणाला बांध घालणं त्यांना आता शक्य होईना. रोज एक एक ठाणं. आता कोकण, तळ कोकणही घेतला. मराठी मुलकात चालला. सिद्धी जोहरला महाराजावर धाडलं तेव्हा मोगलांनाही महाराजावर या म्हणून यांनी आमंत्रण दिलं होतं. आणि औरंगजेबाचा तो विषय घेऊन, औरंगजेबाने आदिलशहाचा तो विषय मनात घेऊन शाहिस्तेखानाला पाठवलं होतं. पण दोन्हीकडनं अडचण झाली. आज शिवाजी तर काहीतरी करतो, याचं पारिपत्य करायचं राहिलं बाजूला. त्याच्या पारिपत्यासाठी बोलवली फौज आपलेच किल्ले घ्यायला लागली. परंडा घेतला. मोगल आणि मराठी दोघं मिळून आता आदिलशाही संपवायला लागले. आदिलशाला भयंकर त्रस्तता झाली. एक एक बातम्या विचित्र यायला लागल्या. गोलुलुतीन बाण सुटावा तसं एक एक किल्ला, एक एक ठाणं, एक एक गाव शिवाजी महाराजांच्या राज्यात चाललं. बडी बेगम अस्वस्थ व्हायला लागली. आता मी काय करावं, काय करावं, आता मी जातेच म्हणली. कुठं? हजला. हज म्हणजे लक्षात येते ना. हा, आदिलशाही बादशाची आई बडी बेगम ती म्हणली आता मी हे सगळं तुझं तू सांभाळ, मी चालले म्हणजे मक्का मदिनेला. हां, हजला जाते. कारण कसं काय, आम्ही निरुपायानं हजला चालली ती, असंच म्हण. तिच्या हजच्या यात्रेवर भयंकर गंमत आहे बरं का. ती फार प्रकरण वेगळं आहे. हज म्हणजे यात्रा का? हज म्हणजे यात्रा. हज ते त्यांच्या भागाला ती हजची यात्राच म्हणतात. मक्का मदिना ही सगळा भाग आहे ना, ते त्यांचं नियमबद्धता आहे. जीवनात एक तरी वेळा हज करायचं. हा, आयुष्यात एकदा तरी हज करावा असा त्यांना नियम आहे. आणि हज म्हणजे मक्केला जाणं. आता काय आहे, तिथं पहिले शिव हा, मक्केश्वर महादेवाचं मंदिर होतं ते. मक्का आणि मदिना. मक्केवरून हा मोहम्मद पैगंबर स्वारी आली, त्याला लोकांनी त्रास दिला म्हणून मदिनेला पळून गेला. म्हणून ती मक्का आणि मदिना ही दोन्ही गावं त्यांच्या दृष्टीनं धर्मक्षेत्र आहेत. तिथं अजूनही शिव आहे असं म्हणतात. हा, ते जे मक्केचं काबा आहे ना, त्याला काबा म्हणतात. त्याच्यावर झाकून ठेवलेला असतो तो. ते उघडलेला कोणी पाहिलेलं नाही आहे, कुणाला दाखवत नाही. तिथले लोक जे आहेत ठराविक तेच ते उघडतात, त्याचा गलेप काढतात, तेच त्याचं करतात. ती बाकीच्या आत काय आहे माहीत नाही. पण तिथं म्हणजे मोहम्मद पैगंबराचा जन्म आहे ना, तो हिंदू कुळातला आहे, ब्राह्मण कुळातला आहे. तो जन्माला आला, पण रोजच्या त्या अनेक देवतांच्या पूजन व्रत वैकल्यानं तो कर्मठपणानं कंटाळून गेला. आणि म्हणून त्याने एकेश्वरवाद सांगितला. अनेकेश्वरवाद जो होता आपल्याकडचा तो विषय त्याला मान्य नाही झाला. एकेश्वरवाद सांगितला आणि त्यानं वेगळा पंथ निर्माण केला, तो म्हणजे हा मुसलमान पंथ. आणि त्याचं मग जगावर प्राबल्य त्याने निर्माण करायला आरंभ केला. मग ते गोड बोलून किंवा कापून सगळे प्रकार त्याच्यातले जे आहेत ते आहे. त्या हजला जाणं हे त्यांच्यात सक्तीचं आहे. वर जन्मात एकदा तरी जावं आणि ते कष्टानं मिळवलेल्या पैशातून जावं असं आहे. आता ते लोक कसे जातात, काय जातात, ज्याचा भाग वेगळा या सोडून. हजला गेल्यावर नियमबद्धता आहे. तिथं ते अमक्या दिवशी कुर्बानी करायची, ते बोकड मारायचं, अमक्या दिवशी अमुक करायचं, ज्याचे जास्त पैसे ते उंट मारतात. ते व्रतात राहायचं. म्हणजे व्रत म्हणजे आपल्याकडे श्रावण महिन्यात आपण व्रत पाळतो का नाही, तसं आहे. 2 पांढरी वस्त्रच नेसायची, एक कमरेला आणि एक अंगावर, छातीवर, म्हणजे कटीय कमरेचं आणि वरचं उत्तरीय म्हणतो ना आपण, तसं. त्याला शिवलेलं नसतं. शिवलेलं नसतं म्हणजे आपण आता धोतर म्हणजे सगळे वारकरी विद्यार्थी नाही, पण धोतराच्या दशा असतात ना, त्याला गडी घालून लोक शिवतात, ते चालत नाही. तसं त्यांचं ते चालत नाही. कारण हे सगळे हिंदू धर्मातून आलेले गुण आहेत, आपल्या धर्माने सांगितलेले गुण आहेत. ते अजून ते पाळतात, फक्त त्यांना माहीत नाही की हे उलट आहे. आपण काष्टा घालतो ते बिन काष्ट्याचं जातात, एवढाच फरक. आपण डोक्याला शिंडी राखतो ते खाली राखतात. हां, आपण सूर्याला प्रमाण मानतो ते चंद्राला मानतात. आपण हात धुतो, पाय धुतो, ते पण वजू करतात. म्हणजे नमाज पडायच्या आधी हातपाय धुतात, पण आपण धुतो तेव्हा हात असे धुतो, ते असे धुतात, माहिती का. हां, जे हिंदू करतोय त्याच्या विरुद्ध करा, एवढंच गुण. तसंच करा, फक्त विरुद्ध करा. ठीक आहे. आणि ही आता हजला चालली. तिनं गोऱ्या लोकांना बोलवलं आणि माझ्या हातची व्यवस्था करा म्हणून सांगितलं. म्हणजे आदिलशाही असून हजला जाणं येणं जे आहे ना, ते समुद्रातून जावं लागतं विजापूरच्या हिशोबाने विचार करता. म्हणून त्यांना सांगितलं, मला जाण्या येण्यासाठी गलबताची व्यवस्था करा, आमच्यासाठी गलबत तयार ठेवा. आणि वलंदेज जनरल म्हणजे वेंगुर्ल्यातून ती व्यवस्था करायची त्यानं जुळणी केली. एका ऑफिसरनं तिला नकार कळवला, आम्हाला होत नाही.
कारण तुला हाजला नेणं म्हणजे अनेक गोष्टीचे भानगड आहे हो. शिवाजीची वैर घेणं आहे. बादशाह तिनं दुसरी व्यवस्था करून ती हाजला गेली आणि स्वतः बादशाह तिकोट्याच्या किल्ल्यापर्यंत आईला सोडवायला गेला. लक्षात ठेवा. हे म्हणजे आपण जातो सोडवायला, आपले घरची तीर्थक्षेत्राला निघाल्यावर आपण रेल्वे स्टेशनला जातो ना, तसं हा तिकोट्यापर्यंत गेला. तिची हाज यात्रा फार गाजलेली आहे. फार मोठं प्रकरण आहे ते. इंग्रजांचे लोक शिवाजी महाराजांनी कैदी केले म्हणून या इंग्रजांनी तिच्या त्या गलबतालाच पकडून शिवाजी महाराजांनी आमचे लोक सोडावे म्हणून आदिलशहानं त्यांच्यावर दबाव घालायचा प्रयत्न केला. म्हणजे ती ओलीस ठेवणं करतात ना, तसा ती फार मोठं गाजलेलं प्रकरण आहे. पुढं ती जेव्हा परत आली त्यावेळेस परत आली म्हणा किंवा जाताना म्हणा, इंग्रजांनी हिचं गलबतन तिला ताब्यात घेतलं आणि ते आपण ओलीस ठेवून शिवाजी महाराजांनी आमचे लोक सोडावे म्हणून प्रभाव घालायचा प्रयत्न केला. ते केव्हा तरी विषय निघाल्यावर तोही विषय आपण एका दिवशी चर्चा करू. पण आज मात्र ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ही बडी बेगम ही हाजला निघाली आणि बाहेर पडली. तिला सोडायला आदिलशाह तिकोट्यापर्यंत गेला. एवढ्यापर्यंत आज थांबू. बाकीचा भाग उद्या घेऊ. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञान